शिवमहापुराण कथेत शिवपार्वती विवाह सोहळ्याने जिंकली शिवभक्तांची मने। महाशिवरात्री महोत्सवानिमित्त नवरंग चौक येथील शिवमंदिरामध्ये शिवजीर्णोद्धार समितीच्या वतीने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। कथावाचक पंडित सूरजजी शर्मा यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराणचे रसाळ वाचन सुरू असून कथा ऐकण्यासाठी महिला पुरुष भक्तांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभत आहे। सोप्या व सुंदर भाषेत सादर होणाऱ्या कथेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं असून भगवान शिवांच्या विविध लीलांचे श्रवण भक्तगण मोठ्या आनंदाने करीत आहेत। कथेदरम्यान सादर करण्यात आलेल्या विविध प्रसंगांनी विशेषतः महिला शिवभक्त भावुक झाल्या। पंडित सूरज शर्मा यांच्या मधुर वाणीतील भजनांवर महिलांनी नाचत गाजत आनंद उत्सव साजरा केला। शिवपार्वती विवाह सोहळा प्रसंगी श्री गजानन महिला भजन मंडळ तसेच गौरी शारदा महिला मंडळ वार्ड क्रमांक 4 यांनी आकर्षक नृत्य सादर केलं। शिवपार्वतीच्या वेशभूषेत सजलेल्या जोडप्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले। कथेच्या शेवटी आरतीनंतर भक्तांसाठी प्रसाद वितरण करण्यात आले। महाशिवरात्री महोत्सवानिमित्त दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन शिवमंदिर देवस्थानतर्फे करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धामणगाव रेल्वे शिवमंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शामराव कटनकर, उपाध्यक्ष गजानन विठोळे, सचिव बबन राऊत, व्यवस्थापक पुंडलिक मेश्राम, सल्लागार रमेश शिंदे, लक्ष्मण देवतळे, भंडार प्रमुख राजू देवतळे, विजय चिरके, सभासद सुखदेव चिरके, दिलीप नेवारे, सुरेंद्र कांबळे, गजानन कुंबरे, दिवाकर महाजन, पांडुरंग उपरीकर आदींनी परिश्रम घेतले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे। Hare